नमस्कार. जातक कथांमधली एक प्राचीन गोष्ट दुःखाचा सामना कसा करायचा यावरचा एक कालातीत मार्ग दाखवते. आज आपण तोच मार्ग शोधणार आहोत. चला तर मग ह्या कथेत जरा खोलवर शिरूया. ही जी प्राचीन कथा आहे ना, ती आपल्याला एका अगदी सार्वत्रिक मानवी अनुभवाशी जोडते आणि एक खूप मूलभूत प्रश्न विचारते. तो म्हणजे दुःख व्यक्त करण्याचा सगळ्यात शहाणा मार्ग नेमका कोणता? तर कथेची सुरुवात होते श्रावस्ती शहरातल्या एका जमीनदारापासून. त्याच्यावर एक भयंकर आघात झालाय. झालं असंय की त्याच्या भावाचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे तो इतका दुःखी झालाय की त्याचं आयुष्य जणू काही थांबूनच गेलंय. म्हणजे विचार करा, तो शोकाने इतका व्याकुळ झाला होता की त्याने खाणं पिणं अंघोळ सगळं काही सोडून दिलं होतं. त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. दैनंदिन आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झालं होतं आणि त्याचं दुःख ना जणू एक विधी बनून गेलं होतं. तो रोज पहाटे स्मशानात जायचा आणि फक्त रडत बसायचा. असं वाटत होतं की तो जणू काही निराशेच्या एका चक्रातच अडकून पडलाय. आणि मग अशा वेळी तिथे गुरूंचं म्हणजेच तथागतांचं आगमन होतं. ते त्या जमीनदाराकडे पाहतात आणि त्यांच्या लक्षात येतं की याच्या मनात ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता आहे. म्हणून ते त्याला फक्त सांत्वन देत नाहीत, तर त्याला एक कथा सांगून त्या शोकाच्या पलीकडचा मार्ग दाखवायचा निर्णय घेतात. कथा सांगण्याआधी तथागत त्याला आपला मूळ उपदेश सांगतात, तो म्हणजे अनित्यतेचा सिद्धांत. ते म्हणतात, सर्व संयुक्त अस्तित्व अनित्य आहेत आणि जे तुटण्यासाठी बनले आहे ते तुटणारच. ह्याचा त्रास करून घेऊ नये. म्हणजे सोप्या भाषेत जगातली प्रत्येक गोष्ट नश्वर आहे आणि हे सत्य स्वीकारायलाच हवं. आणि हो, हाच विचार त्यांच्या संपूर्ण कथेचा पाया आहे. तर त्याचं दुःख शांत करण्यासाठी गुरु त्याला वर्तमानातल्या समस्येवर उपाय म्हणून भूतकाळातली एक प्राचीन बोधप्रद कथा सांगतात. इथूनच खरी गोष्ट सुरू होते. बरं, आता ती बोधकथा सुरू होते. गोष्ट आहे प्राचीन काशीमधली. तिथे बोधिसत्वाच्या भावाचा मृत्यू होतो. आणि गंमत म्हणजे इथे आपल्याला एकाच घटनेवर दोन अगदी टोकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळतात. हे बघा, इथे दोन प्रतिक्रिया किती वेगवेगळ्या आहेत हे अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहे गर्दी, जी हात वर करून रडतीये, विलाप करतीये, भावनांवर कोणाचंच नियंत्रण नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहेत बोधिसत्व, जे शांत आहेत. त्यांनी ना दुःख केलं, ना त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू आला. एकदम शांत, अविचलित. आता हे पाहून लोकांना काही कळेनासं होतं. त्यांना बोधिसत्वाचं वागणं खूपच कठोर आणि अनैसर्गिक वाटतं. ते आपापसात कुजबुजू लागतात, हा तर फारच कठोर हृदयाचा माणूस आहे. मला तर वाटतं की त्याला त्याच्या भावाचा मृत्यू हवाच होता. आणि या आरोपांवर बोधिसत्व काय करतात? ते आपल्या नातेवाईकांना एक प्रतिप्रश्न करतात आणि या एका प्रश्नाने ते चर्चेचा रोखच बदलून टाकतात. ते एका व्यक्तीच्या मृत्यूवरून थेट मृत्यूच्या सार्वत्रिकतेकडे येतात आणि विचारतात, जेव्हा सगळ्यांचं नशीब एकच आहे, तेव्हा जो गेला त्याच्यासाठी रडून काय होणार? जे अटळ आहे त्यासाठी शोक का करायचा? आणि आता आपण येतोय कथेच्या परमोच्च बिंदूकडे. आता बोधिसत्व स्वतःच्या शांत, अविचलित असण्यामागचं कारण ते गहन तत्वज्ञान उघड करणार आहेत. बोधिसत्व इथे अठ्ठलोक धम्म या संकल्पनेबद्दल बोलतात. आता ही काय आहे? तर याचा अर्थ आहे जगाच्या 8 स्थिती. म्हणजे बघा, लाभ आणि हानी, सुख आणि दुःख, प्रशंसा आणि निंदा, कीर्ती आणि अपकीर्ती, या अशा जोड्या आयुष्यात येणारच. बोधिसत्व म्हणतात, जो माणूस हे वास्तव ओळखतो तोच शांत राहू शकतो. आणि मग ते आपल्या उपदेशातलं पहिलं आणि सगळ्यात शक्तिशाली कडवं सांगतात. हे कडवं पारंपरिक शोकाच्या मूळ संकल्पनेलाच धक्का देतं. ते म्हणतात, मृतांसाठी नाही तर जिवंतांसाठी रडा. विचार करा, किती मोठा विचार आहे हा. कारण मृत्यूचं अंतिम सत्य हेच आहे की तो कोणालाही सोडत नाही. तो सगळ्यांना एकाच पातळीवर आणतो. मग ते 4 पायांचे प्राणी असोत, पक्षी असोत, फणाधारी साप असोत किंवा अगदी माणसं आणि देवसुद्धा. सगळ्यांचा शेवटचा मार्ग एकच आहे. कोणीही याला अपवाद नाही. त्यामुळेच ते कवितेतून एक खूप मार्मिक प्रश्न विचारतात की जर मृत्यू हा एक सार्वत्रिक आणि अटळ नियम आहे, तो सगळ्यांनाच येणार आहे, तर मग त्याच्या केवळ एका उदाहरणासाठी, एका भावासाठी व्यर्थ अश्रू ढाळून दुःखात का बुडून जायचं? आणि शेवटी ते एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात की ज्या लोकांना वास्तवाचं हे सखोल ज्ञान नाहीये, ते या शहाणपणाला मूर्खपणा समजू शकतात किंवा भावनाशून्यताही समजू शकतात. हे साहजिक आहे. चला तर आता आपण पुन्हा वर्तमानात परत येऊया. पाहूया की या बोधकथेचा त्या दुःखी जमीनदारावर नेमका काय परिणाम झाला. आणि कथेचा परिणाम अगदी स्पष्ट आहे, जसा आपण पाहू शकतो.
भूतकाळात काय झालं? बोधिसत्वाने सत्य शिकवलं आणि लोक दुःखातून मुक्त झाले. आता वर्तमानात काय झालं? तथागतांनी जेव्हा सांगितलं की तेच बोधिसत्व होते, तेव्हा त्या ज्ञानाच्या धाग्याने जमीनदारालाही तोच शांतीचा मार्ग सापडला. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर तो हा की या कथेने त्याला केवळ तात्पुरतं सांत्वन नाही दिलं, नाही तर त्याच्या दृष्टिकोनात एक मूलभूत बदल घडून आणला आणि याच बदलामुळे त्या जमीनदाराला दुःखातून खरी कायमची मुक्ती मिळाली. आणि म्हणून या संपूर्ण कथेचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो हा आहे: दुःख विसरून कमी होत नाही, तर ते वास्तवाला समजून घेतल्याने कमी होतं. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते की जर काहीच कायम टिकणारं नाही, तर मग खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे तरी काय? याच विचारासोबत आज इथेच थांबूया.